मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आता सकाळचे 8:30 वाजलेत। आज मी सकाळच आंघोळ केली, कारण की आज माझा सकाळीच नंबर लागला होता। आई कोंबड्यांकडे येण्याच्या आधीच आईने पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामुळे मी म्हटलं मी मागून आंघोळ करून येते। त्याच्यामुळे आई आली होती पुढे। आई पुढे आल्यानंतर आईने कोंबड्यांना बाहेर सोडलं आणि घरून जे खरकट आणलं होतं ते कोंबड्यांना टाकत होती। तर मग मी आईकडने विळा घेतला आणि पाठीमागे आली होती विलायती गवत कटिंग करायला। तर एवढा टप कटिंग केलाय। काल संध्याकाळी 4 वाजता पण आम्ही एवढा टप कटिंग करून ठेवला होता। 2-3 टाइम असं गवत कटिंग करून कोंबड्यांना छोटं करून टाकतो। आणि आता बघा, सकाळचे 8:30 वाजले तरी असं वाटतं की दुपारचे 2-2:30 वाजले असतील। सकाळ खूप ऊन लागतं आणि आता ह्या वर्षी तर मे महिन्यात तर विचारूच नका, खूप हीट असणार आहे। आता तर एप्रिल महिना चालू आहे तर एवढं ऊन आहे, तर मे महिन्यात तर भरपूर ऊन असणार आहे। तर चला, आता मी आली शेडच्या आतमध्ये। आता आतमध्ये आल्यानंतर हे गवत आहे ना, हे इथे बाहेरच ठेवून आता कटिंग करणार आहे, कारण आतमध्ये जाऊन कटिंग केलं ना कोंबड्या एकावर एक उड्या मारतात। आणि जरी जाळीच्या आतमध्ये असलं ना तरी जाळीतून बघून एकावर एक उड्या मारतात आणि मग खूप गोंधळ करतात। म्हणून मग बाहेरच आता कटिंग करून आतमध्ये घेऊन जाणार आहे। ते आम्हाला ना सकाळ शेतातली कामं करायची सवय आधीपासूनच आहे। जेव्हापासून हे शेड झाले तेव्हापासून शेतात माझं तरी जाणं बंद झालंय, नाही तर जोपर्यंत शेड नव्हतं ना तोपर्यंत आईकडे आल्यानंतर ना सकाळ आई बरोबर चहा वगैरे प्यायचा आणि सकाळ शेतात जायचं ना 11-12 वाजता घरी यायचं। मग घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचं, घरातली कामं करायची, पुन्हा 4 वाजता जायचो। कारण की खुरपायचं वगैरे असेल ना तर सकाळ कसं ऊन पण कमी लागतं आणि हवा पण छान सुटते, तर त्याच्यामुळे आम्ही सकाळचीच कामं करायची। पण जेव्हापासून शेड झाले तेव्हापासून सकाळचं शेतात जाणंच बंद झाले। डायरेक्ट शेडकडेच येतो, कारण की ते कोंबड्या वगैरे असतात, त्याच्यामुळे सकाळ त्यांना बाहेर सोडणं, खायला वगैरे देणं, त्यामुळे ना आता शेतात जाणं बंद झालं आणि शेडकडे येणं वाढलं। तसं तर आता पण आई शेतात जाते, असं नाही की जात नाही, पण आता पहिल्यासारखी एवढी कामं करत नाही। आधी पण असं काही पेरायचं किंवा काही टाकायचं म्हटलं का आई मलाच आधी फोन करून विचारायची, भेंडी लावू का, बाजरी टाकू का, कारण की मे मध्ये 2 महिने यायचो ना आम्ही, तर आईला आमची भरपूर हेल्प व्हायची। मग आम्ही सगळेजण भेंडी वगैरे तोडायचो, चवळी वगैरे तोडायचो आणि आई मार्केटला घेऊन जायची संध्याकाळची विकायला। त्याच्यामुळे तेवढाच इन्कमचा सोर्स होता, दुसरं काही इन्कम कुठून येणारं नव्हतं। आणि पावसाळ्यात सोयाबीन पेरायचं तर सोयाबीनचं पण काही एवढं काय होत नव्हतं। जेवढं आपण तर बघतो शेतामध्ये जेवढं आपण करतो तेवढं ट्रॅक्टरला ना औषधालाच पुरत नाही। त्याच्यामुळे जवळच चवळी भेंडी लावले ना तर थोडेफार पैसे भेटायचे, एवढे पण काय होत नव्हते, पण तेवढाच हातभार लागायचा। तर असो, ते गेले जुने दिवस। आता लसूण न्यायचंय का काढलं? अगं लसूण न्यायचं आहे मला। मी माझ्या तिथे किती गावरान लसूण शोधला, मला भेटतच नव्हता। जवळजवळ 8 दिवस झाले शोधत होते मी। ओमचे पप्पा बोलले की चायनीज लसूण नको आणू, गावरान लसूण आण। त्याच्यामुळे आता जाताना ना मला भरपूर लसूण न्यायचं आहे, कारण तिकडे गावरान लसूण भेटत नाही, चायनीज लसूण भेटतो आणि तो खायला पण टेस्टी लागत नाही। आता एक कट केलेला टप आणि कालचा एक टप होता, ते दोन्ही टप कटिंग केले आणि आईने टपात भरून आणले इकडं। आता कोंबड्यांना टाकते 10 ते 15 मिनिटात। आता हा टप टाकला ना का कोंबड्या पूर्ण संपून टाकतात, काहीच ठेवत नाही, पूर्ण खातात। तर खाद्य ऑलरेडी त्यांचं टाकून झालं आणि खाऊन झालं आणि लास्टला आता हा गवताचा टप टाकलाय। आता एवढं टाकलं आणि मग आलो घरी। तर घरी आल्यावरती थोडंफार काम होतं ते केलं, जेवण वगैरे झाले। आणि आता ओम इथे नारळ काढतोय, तर ओमला हे लोक चिडवत होते की तुला नारळच काढता येणार नाही, भरपूर मोठा झालाय नारळ बघा। डोक्यात पडम बर का, डोक्यात पडम बर का। नको एकच काढ, काढ नको एक नारळ काढला आणि आता त्याचं साल काढतोय। नारळाचं झाड भरपूर उंच झालंय, त्याच्यामुळे ना नारळाच्या झाडाला आता हात पण पोचत नाही। तर ते पण लॉकडाऊन मध्येच लावलं होतं, नारळाचं झाड आणि चिकूचं झाड आहे लॉकडाऊन मध्ये लावलं होतं। नारळाचं झाड भावाने लावलं होतं आणि चिकूचं झाड हे आम्ही लावलं होतं, पण आमच्या काय अजून चिकू आले नाहीत। भावाने लावलेल्या नारळाच्या झाडाला भरपूर नारळ आलेत, पण खूप उंच गेलेत। तर ओम आता त्याच नारळाची साल काढतोय। थोडा वेळ बसलो, तोपर्यंत 4 वाजले, मग पुन्हा शेडकडे आलो। गवताचा टप कटिंग करून आणलाय, शेडच्या बाहेर आणून ठेवला। हे बघा कोंबड्या सगळ्या इथे टपून येत, गवत कधी खायला भेटेल यासाठी। सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच आहे, कधी गेटचा दरवाजा खोलेल आणि कधी टपात मध्ये घेऊन येईल। गावाला आलोय त्यामुळे आमचं आता हे शूटिंग चालू असणार आहे, सकाळ संध्याकाळ शेड, दिवसभर घर, मध्ये आधी शेतावरती। तर असो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। बाय बाय।